हॅलो फ्रेंड्स, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांबरोबर अगदी छान मजेत चालल्या असतील. आंब्याचाही मनमुराद आनंद घेऊन झाला असेल आणि भरपूर आईस्क्रीमही खाऊन झाला असेल. तर आता मुलांसाठी आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने असे सॉफ्ट क्रीमी आंब्याचे आईस्क्रीम सहज बनवू शकता. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण हे आईस्क्रीम बनवू शकतो. किती सुंदर रंग आलाय पहा आंब्याचा. आता आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून झाले असेल तर आता आपण हे असे सॉफ्ट क्रीमी आणि फ्रेश आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी अत्यंत कमी साहित्य आपल्याला लागणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे मी आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण फुल क्रीम मिल्क घेणार आहोत. जे मी इथे अर्धा लिटर घेतलं आहे. पातेल्यात ओतून घेतलं आणि त्यात मी गॅसवर मंद गॅसवर गरम करून घेणार आहे. म्हणजे थोडंसं मी ते आटवणार पण आहे, कारण की मी इथे आईस्क्रीमसाठी कुठली मलाई किंवा क्रीम वापरणार नाही आहे. त्यामुळे मी ते अर्धा लिटर दूध साधारणपणे 400 ml पर्यंत आटवलं आणि त्यानंतर ते आटवलेलं दूध जे आहे ते 300 ml म्हणजे साधारणतः एक मोठा कप आपण पाहू शकता मी ते एका कढईत घेतलेलं आहे. आता हे दूध मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवणार आहे. आपण पाहू शकता यातलं आपलं थोडंसं दूध राहिलेलं आहे ते आपल्याला लागणार आहे. आपण पुढे पाहूयात ते कुठे वापरायचं ते. आता दूध गरम करायला ठेवलंय तोवर आपण इथे 2 पेस्ट बनवणार आहोत. त्यातली ही पहिली जी पेस्ट आहे ती कॉर्नफ्लॉवरची. मी एक बाउल घेतला आणि त्यामध्ये आपण पाहू शकता प्रमाणे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि दूध घालून त्याची छान पेस्ट बनवून घेते. यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. अशा पद्धतीने पाहू शकता आपण सॉफ्ट ही पेस्ट तयार केली. आता ही आपण बाजूला ठेवूयात. आता मी आणखी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आणि आता ही मिल्क पावडरमध्ये सुद्धा आपण पुन्हा दूध घालणार आहोत आणि त्याचीही छान एक पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यातही गुठळ्या नको आहेत आपल्याला आणि ही पेस्टही आपण आता बाजूला ठेवणार आहोत. ह्या दोन्ही पेस्ट आपल्या छान बनवून झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त आपण काहीही क्रीम वगैरे काही यात मिल्कमेड काही वापरणार नाहीत. अत्यंत साध्या सोप्या घरातल्या वस्तूंनी बनवणार आहोत. तर इकडे आपल्या दुधालाही उकळी यायला लागली आहे. आपल्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल, घरात जर कस्टर्ड पावडर असेल तर आपण कस्टर्ड पावडर वापरली तरी चालेल किंवा आपल्याकडे अरारूट पावडर असते ती वापरली तरीही चालेल. मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरले. आता मी इथे आपण जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली होती 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची ती घातलेली आहे आपल्या गरम उकळत्या दुधात. त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी हे सारखं हलवते. कढईलाही लागू नये. आपण पाहू शकता दूध आता त्या कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातल्यावरती घट्ट व्हायला लागलेलं आहे. आपण हे कॉर्नफ्लॉवर आणि दूध एकत्र चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर त्यात थोडासा शिजला जावा त्याप्रमाणे आपण हे बघा आता ते चांगला बॉईल आलेला आहे. त्याला उकळी आली म्हणजे ते छान मिक्स झालं. कॉर्नफ्लॉवर हे आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे, म्हणजे मिक्स झाला त्यामध्ये. आता आपण यामध्ये दुधाची मिल्क पावडरची जी पेस्ट बनवली होती ती घालूयात. ती पण त्यात छान मिक्स करूयात आणि थोडा वेळ गॅसवर एक बॉईल येईपर्यंत ठेवूयात. पाहू शकता त्यात घट्ट व्हायला लागला आहे. आपल्याला त्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत, त्यामुळे ते आपण हळूवार वाढणार आहोत. आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच मी नवनवीन आणि वेगवेगळ्या साध्या सोप्या रेसिपी आपल्यासमोर घेऊन येईल. यासाठी आपल्या आरोग्य रुची किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे पहा आपलं हे मिश्रण आता तयार आहे. मी गॅस बंद केला आणि ते मिश्रण गार करायला ठेवलं. आता इकडे मी एक आंबा घेतलेला आहे. हापूसचा आंबा आहे, रत्नागिरी हापूसचा हा आंबा आहे. ह्याच्या फोडी करते मी बारीक बारीक आणि या आपण फोडीनंतर मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहोत. साधारणतः आपण इथे 1 ते 1.5 आंबा वापरणार आहोत. मी सांगतेच पुढे. आता ही आपली पेस्ट जी दुधाची होती कॉर्नफ्लॉवर दूध आणि मिल्क पावडरची ती झालेली आहे गार. ते मिक्सरच्या भांड्यात आपण एकदा फिरवून घेऊयात आणि ती पेस्ट फिरवल्यावरती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकत असताना पण पाहिलं किती घट्ट होती. पण आता बघा ती किती सॉफ्ट आणि क्रीमी झालेली आहे. खूप छान ती पेस्ट आपली तयार झालेली आहे, एकदम क्रीमी. मगाशी एक आंब्याची आपण फोडी केल्या तर मी मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे. मी घेतलेला आंबा अत्यंत गोड आहे, तरी पण आईस्क्रीम थोडीशी गोडवा हवी म्हणून मी इथे 2.5 चमचे साखर घातलेली आहे टेबलस्पून. आपल्या आंब्याचं कमी गोड असेल तर आपण 4-5 टेबलस्पून साखर घालू शकता. आपल्या दुधाच्या मिश्रणात आपण आंब्याचं जे मिश्रण आंब्याचा जो रस घेतला होता, गर घेतला होता तो मिक्स केला आहे.
आणि त्या दोन्हींनाही एकत्र करतोय आपण. पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे त्या मिश्रणाला. हे बघा, मी ते चांगलं मिक्स करून घेतलं आणखी. आता पण पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे त्याला. कुठलाही आर्टिफिशियल रंग घालण्याची आपल्याला गरज नाही. जर आपल्याकडे छान आंबा असेल तर आपण कुठलाही आंब्याचं करू शकता, पण हापूस आंब्याचा खूपच छान रंग येतो आणि स्वादही येतो. आता ह्याला मी एका ट्रान्सपरंट रॅपनी कव्हर केलं आहे आणि आता ह्याला बाऊलला आपण आईस्क्रीम ठेवलेल्या मिश्रणाला आपण 5 ते 6 तास कमीत कमी डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता 5 तासानंतर मी हे आईस्क्रीम बाहेर काढलं आहे आणि आईस्क्रीम नॉर्मल होईपर्यंत मी इकडे आंब्याच्या फोडी करून घेतल्या. त्या आपल्याला सजवण्यासाठी वापरायच्या आहेत आईस्क्रीमवरती. आता आपण पाहू शकता मी त्याच्यावरचं हे कवर काढते आहे. आपलं हे आपण डीप फ्रीजमध्ये 5 तास ठेवलेलं जे आईस्क्रीम आहे, मिश्रण आहे, ते किती छान झालं आहे बघा. थोडंसं घट्ट आहे तर मी 5 मिनटं झाली काढून ठेवलं होतं बाहेर की जेणेकरून मला नीट मिक्स करता येईल. किती सॉफ्ट झालं आहे. यात अजिबातच आईस क्रिस्टलही क्रिएट झालेले नाही आहेत, आपण पाहू शकता. कारण की तेच तर महत्त्वाचं असतं. साधारणतः विकतसारखं आपल्या आईस्क्रीमला फील येण्यासाठी आपण हे आईस्क्रीम पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेणार आहोत. म्हणजे पुन्हा त्यात जो काही पाण्याचा अंश वगैरे राहिला असेल आणि आईस क्रिस्टल तयार होऊ नये यासाठी आणि एक सॉफ्टनेस पण तयार होतो. आपण आणि त्यामध्ये मँगो पल्प घातल्यावरती फिरवलं नव्हतं, त्या फिरवून घेतलं आहे. त्यामुळे ते आणखीनच एकत्र छान मिक्स झालेलं आहे. पुन्हा त्याच बाऊलमध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं आहे. आपण मगाशी त्या आंब्याच्या फोडी बनवल्या त्या आता मी आत घालते आहे. थोड्याशा त्या मिश्रणामध्ये आतमध्ये घालणार आहे आणि ते छान मिक्स करणार आहे. खूप छान लागतात त्या आंब्याच्या फोडी आईस्क्रीममध्ये खाताना. आपण पाहू शकतो खूप सुंदर रंग आलेला आहे आपल्या आईस्क्रीमला. आणि आपण हे आईस्क्रीम अत्यंत थोड्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवलेलं आहे. फक्त यातल्या प्रत्येक जी स्टेप आहे ती आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे आणि फॉलो करणं, म्हणजे आपले आईस्क्रीमही छान असे सॉफ्ट होईल. ह्याला मी पुन्हा त्या आंब्याच्या आपल्या ज्या फोडी होत्या उरलेल्या त्याने गार्निश करते, सजवते, वरती घालते. आणि आता हा बाऊल आपण पुन्हा ट्रान्सपरंट रॅपनी कव्हर करणार आहोत की जेणेकरून आतमध्ये कुठेही त्यामध्ये पाणी जाऊन त्याचा बर्फ वगैरे होऊ नये, पाण्यापासून ते राहावं. आणि हे पुन्हा छान व्यवस्थित रॅप करून त्याच्यावरती झाकण लावून मिनिमम 8-9 तास ठेवावं किंवा ओव्हरनाईट. मी तरी आता ते ओव्हरनाईट ठेवून देते फ्रीजमध्ये. आपण पाहू शकता किती छान रंग आला आहे त्याला आणि आंब्याच्या फोडी घातल्यावर आणखीनच छान वाटते. आता झाकण लावलं आणि आता मी ओव्हरनाईटसाठी किंवा तुम्ही 8-9 तासासाठी ते डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. आता मी पूर्ण रात्र ठेवल्यानंतर ओव्हरनाईट ठेवल्यानंतर ते आईस्क्रीम काढलेलं आहे आणि पण पाहू शकता ते खूप छान सेट झालं आहे. थोडंसं घट्ट आहे, मला काढायला त्रास होतो आहे. माझ्याकडे काही ते काढण्यासाठीचा तो स्कूप नाही, मी आपल्या साध्या चमच्यानेच आईस्क्रीम काढले. आपण पाहू शकता अजिबात आईस क्रिस्टल त्याच्यावरती तयार झालेले नाही आहेत. जवळजवळ विकतच्या आईस्क्रीमसारखंच आपलं आईस्क्रीमही तयार झालेलं आहे विदाऊट आईस क्रिस्टल आणि एकदम सॉफ्ट आहे. आपण पाहू शकता बघ किती छान त्याचं हे झालेलं आहे तयार. अगदी जवळ नाही दाखवते तुम्हाला. ही आंब्याची फोड मला घ्यायची आहे चमचा, हे बघा किती सॉफ्ट आहे, पण ती काही नीट येत नाही आपल्या बाऊलमध्ये. ओके, पण आपण पाहू शकता किती छान आपलं आईस्क्रीम आहे, सॉफ्ट तयार झालेलं आहे. हां, ह्यातली आपण आंब्याची फोड मी तुम्हाला घेऊन दाखवते चमच्यावर. हे बघा किती छान वाटते आणि ती आंब्याची फोड आपल्या जिभेवर आली खात असताना आईस्क्रीम, तर त्याची जी मजा आहे ती आपण नक्की घेऊन बघा आणि हे आईस्क्रीम नक्की घरी बनवून बघा. आणि अशा छान छान रेसिपी, नवीन नवीन पदार्थ आपल्यासमोर मी घेऊन येत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आरोग्य रिचन कट्ट्यावरती पुन्हा भेट द्या. तोवर नमस्कार.